कुडी हे नवरी लिंबलो न करी ओहरासी सोहळा झाला नवरा गावा गेला वेगी आयती करा नोवरी बोलवा नानिली धुनिली गजस्कंधी मिरवली गोळवीत गेली चौघे जणी सोहळा झाला नवरा गावा गेला वेगी आयते करा नोवरी बोलवा ज्याची नोवरी त्या हाती लाविली सांगा म्हणे आता निश्चिंत झाली सोहळा झाला नवरा गावा गेला वेगी आयती करा नोवरी बोलवा पांडुरंगा करो भगवान हरः सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्म चित्कला ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलू पावन झालो चराचरी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तेवी मी जे बोले ते प्रभू तुमचे शिकविले म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी राहो निरंतरी संतांच्या राहो निरंतरी करी उहराशी सोहळा झाला नवरा गावा गेला वेगी आयती करा नोवरी बोलवा पूजनीय श्री चांगदेव महाराज प्रस्तुत या अभंगाच्या माध्यमातून एक आध्यात्मिक गांधर्व विवाह असं म्हणू शकतो आपण किंवा एक प्रेम विवाह मराठीत बोलायचं झालं तर एक लव्ह मॅरेज अगदी गल्ली दिल्लीच्या भाषेत जर बोलायचं झालं तर सगळ्या जीवानं अनादी केलेलं एक लफड त्याचं घटस्फोटापर्यंत वर्णन पूट पद्धतीने करतात विढाला करायचंच आहे पण तत्पूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं आहे आणि तो असा की तुमच्या या गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह अनेक महाराष्ट्रातील मोठमोठ्या विद्वानांची कीर्तने असतात अनेक जणांचं तुम्ही श्रवण केलं आम्ही प्रथमच
या गावात जवळजवळ या भागातही फक्त धोपटेश्वरला एकदा आलो होतो. प्रथमच अशा प्रकारे येत आहे आणि तुमच्याच गावातील एक सद्ग्रहस्थ श्री हरिभक्त परायण नामदेव महाराज काय खवाटे यांनी आम्हाला आमंत्रित केलं. विढाला विढाला जगाच्या पाठीवर आमची एक वारकऱ्याची साधना अशी आहे की ही तुम्ही ठरवलं, अहंकारानं ठरवा का निरअहंकारानं ठरवा किंवा मी एकटं करतो, ही साधना एकट्याच्यानं केल्या जात नाही. किती मोठा गायक असला तोच वाजवून तोच कीर्तन करून तोच कसं काय करणार आहे. बरं हे सगळं केलं तरी ऐकणारे लागणार आहे. हे एकट्याची साधना नव्हे म्हणून जमविला. एकट्याचा हा खेळ नसल्यामुळे हा मेळ जमवावा लागतो. या मेळाशिवाय ही साधना होत नाही. तर याच मेळातले आज मृदंगाचार्य काय नाव द्यायचं, राहुल महाराज, तसेच गायनाचार्य बंडू महाराज, तसेच दिवटी महाराज, तसेच आणि तसेच आमचे श्री हरिभक्त परायण संजय महाराज शिंदे. आपण सर्वजण मिळून ही सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज चांगदेव महाराज जीवानं केलेलं एक अनादी अशा प्रकारचं लफड आहे. त्याने प्रेम विवाह केलेला आहे, गांधर्व विवाह केलेला आहे. विवाहाचे 8 प्रकार पडतात: ब्राह्म विवाह, आर्ष विवाह, दैव विवाह, प्राजापत्य विवाह, आसुर विवाह, राक्षस विवाह, पैशाच विवाह आणि शेवटचा गांधर्व विवाह. विढाल मनानं करेल बा, म्हणजे नवरदेवानं नवरी मनानं केली, नवरीनं नवरदेव मनानं पसंत केला. त्यात माय बाप कोणाचा कसल्याच प्रकारचा रोल नाही. अशा विवाहाला गांधर्व विवाह म्हणतात. तसं जीवानं सुद्धा असाच एक मनानच लग्न करेल आहे. ते संतांना मान्य नाही, तो विवाह भगवंताला मान्य नाही, तो कोण्याही उच्च साधकाला मान्य नाही. पण जीवानं केलं ते लफडं काय करणार. तर मग त्याला साधू संत सांगतात, हो केलं तर केलं पण मोडून टाकते, तू हे लफडं जीवनाला नेऊ नको, हे चांगलं नाही. संकरो नरका येव हाच विचार मांडत असताना चांगदेव महाराजांनी कूट प्रकारचा वापर केला. ते महाराज हे कूट काय प्रकार आहे. कूट हा एक अभंगाचा प्रकार आहे. साधू संतांनी वेगवेगळ्या प्रकारचे अभंग लिहिले. स्वानुभूतीपूर्वक अभंग, अद्वैत परक अभंग, आत्मपरक अभंग, उपदेश परक अभंग, करुणा परक अभंग, कथा परक अभंग, निर्वाण परक अभंग, विरहणी परक अभंग, बाल क्रीडा परक अभंग आणि शेवटचा प्रकार कूट. विठाल विठाल संताचा या जीवाला उचलायचं आणि देवापर्यंत न्यायचं. पण एवढे प्रकार का बरं. कारण लोक लयच प्रकारचे आहेत हे साधू संतांना माहिती. पण दुर्भाग्य हे शिंदे महाराज, लोक या 10 प्रकाराच्या वर गेले. आता त्यांना विनोद प्रकार पाहिजे. विडाला विडाला असते, हाही प्रकार लोकांना चालून नाही राहिला. आता मला खरं सांगू तुम्हाला, काय साधू संतांचे वक्तव्य आहे. जर तुम्ही भगवंताची चर्चा कराल तरच तुम्ही मर्द ठराल. समर्थ ते गाती
गाती हरीचे पवाडे. मग उपलक्षणानं समर्थ ते ऐकती हरीचे पवाडे. उपलक्षण कळतं तुम्हाला. यादीत नाव एकाचं ग्रहण अनेकाचं. विठाला विठाला समजा आम्ही आहो आणि आम्ही जर समजा नामदेव भाऊला फोन केला याच्यानंतर परत कधीतरी किंवा आम्ही तुमच्या गावाला ओलांडून आता रोडलाच गाव आहे तर जात आहो तर मी येऊन राहिलो. मी शब्द एकवचनी वापरला. मी येऊन राहिलो कारण युष्मदो गुरावे के श्यामसूत्र आहे. मोठे माणसं स्वतःला आम्ही म्हणू शकतात पण छोटे नाही म्हणू शकत. मग मी शब्द वापरला की मी येऊन राहिलो तर स्वयंपाक करून ठेवा. किती चपात्या करतात नामदेवराव? अंदाजे सांगा किती? 4-5. पण आम्ही सहसा एकटं कधीच नसतो. यालाच उपलक्षण मला सांगायचं आहे. किंवा मी एकटा कधी नाही. त्यांनी बघितलं महाराज आले म्हणजे गाडी असली की 1-2 जण तरी संग असणार. म्हणजे ते स्वयंपाक करताना जरी मी म्हटलं मी तरी ते स्वयंपाक कमीत कमी 3-4 जणांचा करणार. मग शब्द आहे मी पण स्वयंपाक आहे 4 जणांचा. नाव एकाच पण ग्रहण 4घांचं. याला म्हणतात उपलक्षण. तसं समर्थ ते गाती उपलक्षणानं घ्या ऐकती. ते समर्थ आहे जे हरीचे पवाडे गातात. ते समर्थ आहे जे हरीचे पवाडे ऐकतात. विठाला विठाला कुंडली नसतो. याला ज्ञापक म्हणजे न बोलता अर्थाची सिद्धी होणं. याला शास्त्रामध्ये ज्ञापक म्हणतात. ज्ञापक काय 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 बोललो मी? बोललो नाही पण तो अर्थ सिद्ध झाला. याला ज्ञापक असं म्हटलं जातं. हे बरोबर. तुमचं सुंदरती ध्यान अभंग पाठ आहे का? म्हणा बरोबर सगळे जण. सुंदरती ध्यान करकटावरी म्हणा की तुळशी हार गळा. पाहिन श्रीमुख आवडीने तुळशी हार गळा. कासे पिता हा अभंग आहे. आता या अभंगामध्ये वर्णन कोणाचं आहे बरोबर? कोणाचं आहे? देवाचं आहे. म्हणजे काय भूताचं असणार आहे का? कोण्या देवाचं आहे? पांडुरंगाचं. कोण्या देवाचं? पांडुरंगाचं. मग पांडुरंग हा शब्द पुऱ्या अभंगात कुठे दिसला बुवा? आता तुम्ही म्हटले ना पांडुरंगाचं आहे त्याला लागल ना पुरावा. सुंदरती ध्यान कुबेविटेवरी कर कुटारा नाही कुटारा नाही का करकटावरी ठेवून या. ऐका पहिल्या चरणात नाव नाही. मग त्याला पुढे बघूया. तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. ऐका नाही. मकर कुंडली तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित. ऐका नाही. तुका म्हणी माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. ऐका नाही. पण कोणालाही विचारला तर हे तर लेकरे. पण एखाद्या कोणा नवीन माणूस आहे की ज्याला परमार्थाची सवय नाही. हे तरी संस्थेतले आहे. एकदम आजच आला भल्ला भुटकला आणि पंक्तीमध्ये आला आणि रस्ता पॅक झाला ना अटकला तो. आज पंगत लई मोठी झाली म्हणतात आहे ना नामदेव? लई मोठी झाली का? म्हणजे इथं बसेल होते त्याच्यापेक्षा जास्त होते जेवायला कमी. याच्या किती पट? 4 पट. वाह विढाला 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 मुसलमानाची कमाल आहे. नमाज पडताना रस्ते प्या जेवतात कुठं तर पताही लागत. आमचं जेवण करताना रस्ता प्या पण कीर्तन कुठं होतात तर कळतही नाही. विढाला विढाला नाव न घेता अर्थाची सिद्धी होणं याला वाक्यशेष म्हणतात. यालाच ज्ञापक म्हणतात. तसं जे आपण प्रमाण दिलं समर्थ ते गाती. आता यातून मला तुम्हाला काही ज्ञापक दाखवायचं आहे. म्हणजे अभंगात नाही पण आहे. विढाला विढाला मी थोडं माफी मागतो.
मागून बोलन तसं तर या व्यासपीठावर उभं राहिलं की माफी गिफी काही मागत नसतात. कारण कौशिक संहितेतलं असं वाक्य आहे, आसमाप्ते प्रसंगस्य व्यासासनं समारूढो यदा पौराणिको भवे आसमाप्ते प्रसंगस्य नमस्कुर्यान्न कस्यचित. ब्रह्मदेवाचा बापही आला तरी त्याच्या पाया पडायचं नाही. म्हणून शास्त्र आहे की कीर्तनाला ज्याला यावं वाटते त्यानं वक्त्याच्या आधी यावं. तसं वक्त्याच्या आधी येऊन बसावं. जर समजा मी येऊन उभा राहिलो आणि एखादा मोठा माणूस जर कीर्तन सुरू झाल्यावर आला मध्यंतरी, मग मला भीड पडेल ना त्याच्या पाया लागायची. मग ती भीड पडणं चांगली आहे का? कारण मी जरी त्या आलेल्या व्यक्तीपेक्षा एरवी लहान असलो, पण आता मी व्यासपीठावर उभा आहे, वक्ता आहे, आणि वक्त्याला समोर संन्यासी असला तरी तोच पूजनीय आहे. वक्त्यादी मानगंधाक्षात पूजना स्वतः यतीला दाना तरी नाही उचित. श्रोता यती झाला जाणं तरी त्या नाही उचित. श्रोता यती संन्यासी आहे, भगव्या कपडे घालून आला, पण या व्यासपीठापेक्षा तो खालचा आहे. पहिले याला बुक्का लावा, मग त्याला लावावं तर लावावं, नाही तर नाही लावावं. काय तुम्हाला वाटलं तर लावा. डिस्टर्ब करायचं असलं, उभं कीर्तनाचा काही गोंधळ करायचा असला तर फिरा बाबा बुक्का घेऊ. पण वक्त्याला आधी मान द्यावा असं शास्त्र आहे. वक्ता मोठा आहे, त्यामुळे वक्त्यानं कोणी किती ब्रह्मदेवाचा बाप आला तर त्याला हात जोडू नये. म्हणून जे स्वतःला मोठं समजतात त्यांनी तर पहिलं जाऊन बसावं कीर्तनात, वक्त्याला भीड पडू नये. समजा जर आता एखादा मोठा माणूस बसलेला इथं आणि मी जर आलो आणि मला जर तो मोठा माणूस दिसला तर मी त्याच्या पाया पडून मग येईल वर. कारण मी व्यासपीठावर यायच्या आधी पाया पडतो, ते चालतं. इथं आल्यावर मग कोणाला हात जोडणं चालत नाही. त्यामुळे मी काही माफी गिफी मागत नाही. फक्त या चरणातलं ज्ञापक तुम्हाला सांगतो. समर्थ ते गाती हरीचे पवाडे. हरीचे पवाडे गाती ते कोण? समर्थ. समर्थ म्हणजे काय महाराज? मर्द. समर्थ म्हणजे काय? मर्द. समर्थ म्हणजे काय? पुरुष. समर्थ म्हणजे काय? मर्द. मर्द. आणि मग मर्दाच्या विरुद्ध काय होतो सांगा की? मर्दाच्या विरोधात काय होते? नामर्द. त्या नामर्दाला गावरान भाषेत काय म्हणतात? गांडू. समर्थ ते गाती हरीच्या पवाडे, आणि जे हरीच्या पवाडे गात नाही ते गांडू. सरळ अर्थ सिद्ध झाला त्या चरणात. मी केला का ते? याला ज्ञापक म्हणतात. जर तुम्हाला माझं हे मान्य नसेल तर सुंदर ते ध्यान मध्ये विठ्ठलाचं वर्णन आहे हे मान्य करू नका. विठाला विठाला एखाद्या पत्रिकेवर जर कोणाला लिहिलेलं असेल विनोदाचार्य, देवाचं वर्णन करत नाही, तो टिंगल टवाल्या करते म्हणून त्याला विनोदाचार्य म्हणतात, तर तुम्ही घरचा पेन घेऊन जायचं. छाप्यात चुकलं ते विनोदाचार्य काढायचं, तिथं गांडुली आहे. कोण जर म्हटलं महाराज असं काय करता, म्हणा तुकाराम महाराज सांगता समर्थ गाती हरीचे पवाडे, आणि जे हरीचे पवाडे न गाती ते नामर्द ते गांडू. विठाला विठाला. आपला विषय लय लागेल. तर हे 10 प्रकारचे अभंग संतांनी रचले. पण आम्हाला आता याच्यातही समाधान नाही, आम्हाला तिसरंच पाहिजे, म्हणून आपला एवढा विषय थोडा लांबला. वेगळे वेगळे प्रकारचे अभंग का रचतात? कोणाला कशात गोडी वाटन, कोणाला कशात, कोणाला सहानुभूतीपूर्वक अभंग रचले त्यात गोडी वाटन, कोणाला अद्वैत परक अभंग आले की ते ऐकताना छान वाटतं, कोणाला आत्मपरक अभंगांचं चिंतन आवडतं, काहींना करुणा परक अभंग आवडतात. दारू गळबयात दारू गळबये, दारू गळबयात दारू गळबये, दारू गळबये, सुरमाई माता दारू गळबये, निवासिनी दारू गळबये, निवासिनी दारू गळबये,
दारू घडबई. एकनाथ महाराज म्हणतात रमाई माता आता दारू घडबई, कन्नड निवासिनी आता दारू घडबई, कृष्णाई माता आता दारू घडबई, पंढरपूर निवासिनी आता दारू घडबई, दारू घडबई आता दारू घडबई, दारू घडबई आता. यात करुणा आहे. कशावरून कळाली करुणा? कारण महाराज जेव्हा बोलतात तेव्हा दार उघडणं हा एकच विषय, यासाठी देवाला अनेक संबोधनाने आळवतात. आणि हे तेव्हाच घडतं जेव्हा अंतःकरणामध्ये करुणा निर्माण. त्याशिवाय एका व्यक्तीला एवढ्या रूपानं नाही ना बोलवलेला. आपण एक उदाहरण घ्या साधं. तुम्ही घरी येता आणि दरवाजावर थाप टाकता आणि आईला म्हणता आई दार उघड. एवढंच म्हणता की नाही? त्याला रंगवता का? माझ्या बापाची बायको आता दार उघडबई, माझ्या पोराची आजी आता दार उघडबई, माझ्या आजीची सून आता दार उघडबई, माझ्या आजोबाची सून आता दार उघडबई, दार उघडबई आता दार उघडबई, दार उघड नाही म्हणत. का नाही म्हणत? कारण तिथं तात्पर्य जे आहे ते दार उघडण्यात आहे. फक्त याच्या पलीकडे काही करुणा आहे, मला मोक्ष मुक्ती पाहिजे हे नाही. पण जेव्हा इथं संत करुणा भागतात तेव्हा त्यामध्ये आधीची पीडा असते. तेव्हा खूप फिरलो, दुरुनी आलो मी गा, दुःख झाले दारुण. दारुण म्हणजे भयंकर. मला महाभयंकर दुःख झालं, त्यासाठी मी आलो. कोणच माझा दरवाजा उघडला नाही. जैन दरवाजा उघडला तो कोंडून मारलं, संसारानं दरवाजा उघडला कोंडून मारलं, अहंकारानं दरवाजा उघडला कोंडून मारलं, कामानं दरवाजा उघडला कोंडून मारलं. पण महाराज साध्या साध्या माणसाला कोंडून मारलं. बजरंगबलीला अहंकार झाला महाराज, अहंकारानं कोंडू कोंडू मारते. बजरंगबलीला वेगाचा अहंकार झाला, वेगाचा, गतीचा. कारण बजरंगबली डोळा उघडायला जेवढा वेळ लागतो ना आपल्याला, तेवढ्या वेळामध्ये 53,328 किलोमीटर झाला. किती 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 राहिला का आकडा ध्यान? 53,328 किलोमीटर. डोळा उघडायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळामध्ये बजरंगबली धावतात. ब्रह्मा भविष्यत्य पिते प्रसादात. पुढचे ब्रह्मदेव बजरंगबली होणार आहे. रामप्रभूचा आशीर्वाद आहे की हनुमा आताचा हा, जसा आताचा इंद्र कोण आहे? पुरंदर. हा रिटायर झाला की पुढचा इंद्र कोण आहे? पडी. तसा आताचा जो ब्रह्मदेव आहे, हा ब्रह्मदेव रिटायर झाला की पुढचा ब्रह्मदेव हनुमा तू आहेस. बजरंगबली हे पुढचे ब्रह्मदेव आहेत. एवढे मोठे मोठे पद ज्यांचे फिक्स झाले, अहंकारने होणार झाला अहंकार. प्रभू रामचंद्र म्हणले हनुमा हा समुद्र काही रस्ता देईना गड्या, महादेवाची पूजा गिजा करून मग आपण ओलांडून जाऊया. तर एक काम कर ना तू. म्हणजे काय? जरा जा आणि महादेवाकडून आत्मलिंग घेऊन ये, आपण स्थापना करू. पण हा हे सगळं आणण्याचं काम 48 मिनिटात झालं पाहिजे. किती मिनिटात? 2 घटिकेमध्ये काम 24 आणि 24. किती? 48 मिनिटात झालं पाहिजे. बजरंगबली म्हणले तुम्हाला माझी गती माहित नाही का? मी एका निमिषात 53,328 किलोमीटर. आणि हा नीट आहे का? हा वेग बजरंगबलीचा रिवर्स आहे. हा शिंदे महाराज रिवर्स गेअर आहे हा ना. म्हणजे पुढे टाकायचे गेअर किती असतात? काही गाळीला 4 असतात, काहीला 5 असतात, काहीला 6 असतात. तुला पाहिलेल्या पैकी रिवर्स गेअर किती असतात? काही गाडीला
बरोबर एकच असतो, एकच रिवर्स घे. तो ड्रायव्हरचा अवधान राहते का रिवर्स चालवताना त्याला असं पाहत 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 चालवावं लागते. पण हा रिवर्सचा गेअर बजरंगबलीचा 53,328 किलोमीटर. बजरंगबलीची उडी अयुतायुतम उत्प्लवेत 10,000 गुणेला 10,000 एवढी उडी आहे बजरंगबलीची. म्हणजे 1 करोड है ना. 4 8 शून्य त्याच्यावर 1 9 बरोबर. एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 10 लक्ष कोटी 10 कोटी गोळा 10 करोड योजन 10 करोड योजन बजरंगबलीची उडी आहे. ते 1200 किलोमीटर काय होतं त्यांना काय अहंकार वाटणार नाही हो. प्रभू म्हणले जाय पण 48 मिनिटात आला पाहिजे. बजरंगबली मनातल्या मनात असले मला सांगून कोणाशी काय बोलतो हे तर कळायला पाहिजे प्रभूंना. माझी एवढी गती आहे एवढा वेग आहे आणि मला सांगतात 48 मिनिटात. मी 48 मिनिट का 48 सेकंदाचं काय माहिती. मग 48 मिनिट सांगतात. बजरंगबलीने मारली उडी गेले केली उड्डाण गेले आणि महाराज आले तर मूर्ती लिंगाची स्थापना बिपणा होऊन आरती बिरती भंडारा गिंडारा लोकांची जेवण खावणं लोक झोपे सगळं सैन्य. असं कसं झालं. बजरंगबलीला राग आला. महाराज अहंकारी माणसाला कोणाचाही राग येते. त्याला बाप समजत नाही माय समजत नाही गुरु समजत नाही काहीच नाही. अहंकारानं कोणला म्हणजे तो गेला. बजरंगबली म्हणायला लागले मला असं कसं फसवलं. रामप्रभू रागवायला लागले. बजरंगबली म्हणले काय सोपं आहे. तुम्ही आणलेला तुमची मूर्तीची स्थापना करायची आणि त्या मी जे लिंग स्थापन केलं ते उपटून टाका. तुम्हाला काय कठीण आहे बा. ते उपटून टाका आणि तुमचं लिंग आम्ही त्या ठिकाणी आणलेलं आत्मलिंग स्थापन करू. बजरंगबली म्हणले असं आता जमलं बा. गेले त्या लिंगाजवळ शब्दाने त्या लिंगाला गुंडाळलं. रामेश्वरचं हे प्रकरण आहे. शब्दाने गुंडाळलं आणि जय श्रीराम झटका मारला शेपूटच तुटलं लिंग तिथंच. प्रभू रामचंद्रांनी मग बजरंगबलीला कळालं की हे मला गळची बाधा झाली होती म्हणून हा गोंधळ झाला. शरण आले आणि प्रभू रामचंद्रांनी आशीर्वाद दिला की तुझा इथं अहंकार केला म्हणून पुढे एक लिंग स्थापन केलं. त्याला विश्वनाथ लिंग म्हणतात. त्याची पहिल्यांदा दर्शन घ्यावं लागतं आणि मग रामेश्वराच्या लिंगाचं दर्शन घ्यावं लागतं. नाही ती यात्रा अपुरी राहते. आणि बजरंगबलीची मूर्ती बजरंगबलीनं स्वतः तिथं स्थापन केलेली आहे. त्या मूर्तीला छिन्न पुच्छ बजरंगबली म्हणतात. म्हणजे शेपूट तुटेल बजरंगबली आहे. बजरंगबलीचा अहंकार गळाला हे सिद्ध होते. म्हणजे अहंकारानं दरवाजा उघडला. आताही जर तुम्हाला अपेक्षित असेल तर अहंकार दरवाजा उघडायला तयार आहे पण कोंडून मारते. कोंडून मारतो महाराज. पण देवा हे दरवाजे लय उघडले आणि लय जणांनी मला पार शाला टाकू टाकू हाणलं. पण आता देवा दार उघड आता दार उघड करुणा भागली विठ्ठला तर तुझं दार उघड. मी या कामाधिकांच्या दरवाजाने जाणार नाही. करुणा अशभंग लिहितात. कधी कधी हे साधू संत कुटभंग लिहितात. कुटभंग कशाला म्हणतात. अर्थ कळतो पण त्याचा भाव कळत नाही त्याला कुट म्हणतात. सगावीचा हनुमंत खोटा महाराजांचा खोटा. सगावीचा हनुमंत खोटा. सगावीचा हनुमंत खोटा. सगावीचा हनुमंत खोटा. हनुमंत खोटा. ओसाड गाव आहे आणि तिथला हनुमंत खोटा आहे. हनुमंत खोटा आहे की त्याच्या बापाजवळ कंप्लेंट करू बुवा. नामदेव महाराज म्हणतात त्याचा बाप जुनाट चोरटा. तो पोरापेक्षाही बेकार आहे. पोरापेक्षाही बदमाश आहे. कोण त्या हनुमंताचा बाप पवनदेव.
त्याच्यापेक्षा बदमाश आहे. पण एवढे बदमाश आहेत की बदमाश लोक रस्ते पकडतात ना, रस्ते वाटमाऱ्या करतात ना. मग कुठं जिथं अंधारे आहे, जिथं पूल आहे, झाड आहे, असेच पॉइंट पकडतात ना. ते दोघं आपलं काही इतके बदमाश आहे, मारुनी नेती दहाही वाटा, काहीच नाही अंधार बिंधार पाहिजे, कुठंही उभे राहतात आणि मारतात. आणि एवढे भयंकर आहे. आणि गावाच्या बाहेरच मारलं पाहिजे असं काही नाही. हे पार जन चोहता नागविले, हे गावात येतात, चौकात येतात, भर रस्त्यात, आणि तिथं मारतात. व इतके बेकारात दोघंही बाप. कळाला की नाही अर्थ तुम्हाला? हनुमंत आहे आणि त्याचा बाप पवन देव आहे, दोघंचे दोघंही बदमाश आहेत. अर्थ कळाला पण भाव कळाला नाही. अर्थ कळतो पण भाव कळत नाही. याला म्हणतात कूट. तुकोबारायांचा एक अभंग आहे पहा. फुगडी फू सौती माझे तू, हागुनी भरले तू, तुझ्या ढोंगा तोंडावर तू, तुझ्या ढोंगा तोंडावर तू, फुगडी फू सौती माझे तू, फुगडी फू सौती माझे तू, हागुनी भरले तू, तुझ्या ढोंगा तोंडावर तू, तुझ्या ढोंगा तोंडावर तू, सौती म्हणजे विरोधी. सवत म्हणजे काय? विरोधी असते. तू माझी विरोधी आहे आणि तुला जर माझ्यासोबत फुगडी खेळायची असेल तर ये, पण तू हागुनी भरलेली आहेस, तुझे धुन काढ, नाहीतर मी तुझ्या अंगावर थुंकन, तुझ्या धुंगा तोंडावरी थू. म्हणजे धुन ये बा, अशी स्वच्छ येऊ नको, मी थुंकन. अर्थ कळाला पण भाव कळाला नाही. याला म्हणतात कूट. म्हशी पोरा घेरे बार, 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 म्हशी पोरा माझ्यासोबत तू एकदा खेळायला ये. तुकोबा काय म्हणता? मग तुकोबा आम्ही तुमच्या सोबत जर एकदा खेळलो तर तुम्ही काय करणार आहात? याचं उत्तर तुकोबा देतात, तुझे बुझीनं खालील द्वार, आम्ही तुझा खालचा दरवाजा बंद करून टाकू. आमचे परमपूजनीय गुरुवर्य वक्ते बाबाच्या मुखातून हे प्रमाण ऐकायचं. मग याचा अर्थ प्रगट करताना आबा म्हणायचे, का तुकोबा तुम्ही आमचा खालचा दरवाजा बंद करता म्हणजे का खुटी ठोकता का? अर्थ तसाच आहे, खालचा दरवाजा बंद करणार आहोत. आणि कधी एकदा जर तुम्ही माझ्यासोबत खेळायला आले तर हमामा रे पोरा हमामा. अर्थ कळाला पण भाव कळाला नाही. याला कूट म्हणतात. आता लय सांगितली तुम्हाला हे कूट. अशी प्रमाण देत गेलो तर सोडून जाईन आपलं. एखाद्या प्रमाणाचा अर्थ प्रगट करू आणि अभंगार घुसू. विढाला नवीन म्हणून त्याचा अर्थ सांगू. अरे अरे गाव गुंडा, क्षीरसागरीच्या गुंडा, गावच्या लाटा
नाथबाबाचा अभंग आहे. अरे अरे गाव गुंडा क्षीरसागरी जपुंडा हाती घेऊन आ धोंडा फुलविसीला गावच्या रांडा तरी तरी उगाच राहिले गाव गुंडा. पाचाच आहे. आपलं दोन कुडीचा अभंग असला तर चाल लावते या पाचला कुठून आणावं म्हणून दुनियातच ऍडजस्ट करून टाक. अरे अरे गाव गुंडा क्षीरसागरीच्या गुंडा हाती घेऊन ये गाव गुंडा. गुंडा कशाला म्हणतात? जो कोणाचंच ऐकत नाही त्याला गुंडा म्हणतात. आणि हा गुंडा राहतो कुठं? क्षीरसागरामध्ये हा गुंडा राहतो, क्षीरसमुद्रामध्ये हा गुंडा राहतो. आणि हा काय करतो? नाथबाबा म्हणतात हातामध्ये धोंडा घेऊन हा रांडांना भुलवतो. म्हणून आमचं या गुंड्याला म्हणणं आहे की हे गाव गुंडा, जे पुंडलिकानं तुला आसन दिलं वीट तरी तरी उगाच राहे रे गाव गुंडा. त्या आसनावर जा बाबा, उग गप्पी उभा राहा, त्या रांडांना भुलवू नको. काय होते याचा अर्थ मी थोडक्यात सांगतो. गुंडा आहे परमात्मा, कोणाचंच ऐकत नाही त्याला म्हणतात गुंडा. जेव्हा भक्त समोर येतो देवाच्या, त्याचं प्रारब्ध काही म्हणो, कर्मशास्त्र काही म्हणो, वेद काही म्हणो, तो गुंडा त्याचं ऐकत नाही आणि भक्ताला जे पाहिजे ते करून देतो. म्हणून विठ्ठलाला काय म्हटलं? गुंडा. आणि हा हातात धोंडा घेतो म्हणजे काय करतो? हा सकामतेचा धोंडा घेतो. जे जया पाहिजे ते आहे रे. हा नवसाला पावतो ना महाराज. काय हो प्रभा? विठाला विठाला हो. आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पाय, वांझा पुत्र होय नवस पूर्वी ते विठाई. पुढे काय? ऐशी पुरविली कोडी याने कित्येकाची बापुडी. मला हे म्हणायचं आहे पुढचं. पुरविली कोडी याने कित्येकाची बापुडी, तुका म्हणे खडी न लगे नवस द्या आधी. या परमात्म्याचं तुमच्या गावातली म्हसोबा मरीमा यायचं कसं आहे? आधी तुमचं काम करतात, विहिरीला पाणी लावतील, तुम्हाला पोरग होईल, तुमच्या बैलाचं पान उतरण आणि मग नवस द्यायचा, रोडगे बिडगे थापायचे. पण आमच्या विठोबाचं तसं नाही. नवस द्या आधी. तुम्हाला जे पाहिजे ते देते हा विठोबा, पण याचा नवस द्यायचा आधी. राम 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 राम. माझे दैवत हे रंगी. हे बरोबर आहे. माझे दैवत हे रंगी. फक्त राम 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 म्हणा. हा देव तुम्हाला काही देतो. पण काहीही देणं, सकामता पूर्ण करणं हा आहे धोंडा. याला भुलतं कोण? रांडा. हे काय बोलणं महाराज? रांडा कशाला म्हणतात? आता माफी तर मागूच नाही या व्यासपीठावरून, पण अर्थाचं प्रगटीकरण करावं लागेल आपल्याला. नवरा सोडून व्यवहार करणारीला काय म्हणतात? रांड. हा जीव जन्माला कशासाठी आला? सासरीबाई कोणासाठी येते? फक्त नवऱ्यासाठी. मग त्याला सोडून जर दुसऱ्याला भाव देत असत तर तिला रांड म्हणलं जातं. मग हा जीव आला कोणासाठी? फक्त देवासाठी, परमात्म्याच्या साक्षात्कारासाठी. तरी मी पाहिन पाहिन तुझे श्रीमुख चरण, मन तया कारणी तेथे. फक्त देवासाठी हा जीव आला. आणि हा जीव जर संसाराच्या नादी लागत असेल तर सगळे सकाम भक्त झाले रांडा. आणि विठोबा तू या रांडाईच्या इच्छा पुऱ्या करून राहिला. कोणाला पोरग दे, कोणाचं शेत चांगलं पिकव. म्हणले का आम्ही या लोकांना निष्कामता शिकवतो. आता तुम्ही सगळे शेतकरी वर्गात असाल. युरिया कडते ना, युरिया. पिकाची वाढ खुंटली की त्याला काय देतात? खालून युरिया. एका जणाने काय केलं? पुढे युरिया देऊन राहिला आणि मागून एक जण शेंडे कापून राहिला. मग आता युरिया काय द्यायचा? जर आता शेंडेच कापतो तर युरिया वाढीसाठी दिला जातो ना. आता युरिया काय द्यायचा? शेंडे कापून राहिला तर. हा पांडुरंग कापते शेंडे आणि एकनाथ महाराज अधिक संत देतात युरिया. की याची साधना वाढली पाहिजे, हे निष्काम झाले पाहिजे. आणि हा विठ्ठल पोरगा वावर, गाडी, घोडी सगळं देत राहतो महाराज. मला एवढं मिळाल्यावर हा देवदेव करणार आहे का? म्हणून नाथ महाराज म्हणतात तेव्हा आम्ही युरिया टाकून राहिलो यांना साधनेचा वाढू दे यांची. तू काही असे शेंडे कापू नको. तू गपचूप जा, बाजूला जा आणि यांची निष्कामतेकडे यांना प्रवृत्त होऊ दे. हा आहे कूटभंगाचा अर्थ. जसं हे कूट आहे तसंच आज चांगदेव महाराज कुठंच पद्धतीने आपला गांधर्व विवाह व्यक्त करतात. अभंगाचं पहिलं चरण.
करी ओहरासी 4 चरणाचा अभंग आहे. आता आपण त्याला शिवलो. आता साधा साधा अर्थ तरी याचा प्रगट करन, कारण माझ्या आधी हा अभंग कोण कीर्तनाला घेतलेला नाही. ते म्हणाल महाराज आम्हाला का आम्ही घरी जाऊन का त्याचा अर्थ वाचू. या अभंगाचा अर्थही अजून झालेला नाही, म्हणजे चांगदेव महाराजांचा गाथाच अर्थ झालेला नाही, या अभंगाचा अर्थही झालेला नाही. म्हणजे वर्तमान तरी मी सांगन तीच पूर्व दिशा आहे. अजून तरी मला माझं ऐकून काही सुचलं आणि मला तुम्ही सुचवलं, योग्य वाटलं तर ऐकन. विठाला विठाला गांधर्व विवाह आणि त्यातल्या त्यात ते आदर कास्ट बी आहे. म्हणजे जसं आंतरजातीय विवाह म्हणजे माई येली बापतेली पोरगा संयदली, याला आंतरजातीय विवाह म्हणतात. पण याच्यात काय सिद्ध झालं. आंतरजातीय विवाह आंतरजातीय कशाला म्हणतात. नवरदेव नवरीची वेगळी वेगळी जात असणं याला आंतरजातीय म्हणतात ना. तो नवरदेव कोण आहे. चांगदेव महाराजांनी सांगितलं आत्मा हा नवरदेव आहे, कुडी म्हणजे शरीर हे नवरी आहे. मग आता आत्मा नवरदेव आहे आणि कुडी म्हणजे शरीर नवरी आहे. याच्यात काय आंतरजातीय आहे. हा व्यवहारामध्ये जशा जाती असतात, साडी माडी तेडी कुंडी गोष्टी या जशा जाती असतात ना, तशा परमार्थातही 3 जाती असतात. एक पारमार्थिक, दुसरी जात व्यावहारिक आणि तिसरी जात प्रातिभाषिक. त्याला सत्ता या शब्दाने शास्त्रकर्ते संबोधतात. पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता. आत्मा तसं तर व्यावहारिक आणि प्रातिभाषिक ह्या पोट जाती आहेत, ते दोन्ही एकच आहेत. आता तुमच्याकडे जरा गोंधळ आहे त्याचा, पण आमच्या विदर्भात थोडस अधिक पुढे सरकलं ना, आमच्या नागपुराकडे, तो कुंब्यात एवढे प्रकार आहे की ते पाठ करूनच तुमचं जीवन चाललेलं आहे. धनुष कुंभी, तिळल्या कुंभी, जाधव कुंभी, खैरे कुंभी, बावन कुंभी, 53 असे सगळे कुंब्यातले प्रकार आहेत. आमच्याकडे मराठ्याला कुंभी प्रमाणपत्र आणलं. आमचं 12-13 वर्षाचं पोरग जाते इकडल्या गल्लीतून जाते, तिकडून घेऊन येते. विठाला विठाला त्यांना त्या शेतूवर जाऊन जमा केले की दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी गेली की प्रमाणपत्र घेऊन येतात कुंब्याचं. कोणता असो, मराठा असो देशमुख असो, लगेच मिळून जातं. तुमच्याकडे जरा ते कठीण आहे म्हणून तुमच्याकडे त्या गोष्टी खूप वादाला जातात. आमच्याकडे एवढं मोठं वाद घडला हा, पण आमच्याकडे त्याचा काही असं कोणाला काही केलं देणं नाही. उदो उदो केलं तेवढ्या पुरतं जे जे करायचं उडलं, काही कामच नाही तर कशाला करते. तर कुंब्यात हे प्रकार आहे ते आमच्याकडलं तुम्हाला अनेक प्रकार आहेत. तसं परमार्थात प्रातिभाषिक आणि व्यवहारिक या पोट जाती. म्हणजे धनुष असला तरी कुंभी, जाधव असला तरी कुंभी. तसं व्यवहारिक आणि प्रातिभाषिक दोन्ही एकच सत्ता आहे, फक्त ते अज्ञानाला कळत नाही. असं ते किचकट होईल. मला हे सांगायचं आहे की देह हा प्रातिभाषिक सत्तेतला आहे आणि आत्मा पारमार्थिक सत्तेतला आहे. म्हणजे आत्म्याची जात आहे पारमार्थिक आणि देहाची जात आहे प्रातिभाषिक. मग वेगळ्या वेगळ्या जाती झाल्या की नाही. पण यांचं लागलं लगन, लागलं म्हणजे लावून घेतलं जबरदस्तीने. विठाला विठाला परिबळे झाला, यानं मनानं सगळं करून घेतलं लफडं. मग आता आलं तर खरी महाराज, केलं तर खरी. मग आता आला मग या चरणाचा उर्वरित भाग आहे. लिंबलो न करी ओहरासी.